संसदेच्या बाहेर जाऊयात तर लोकसभा आणि राज्यसभा स्थगित करण्यात आलेली आहे। दुपारी 2 पर्यंत राज्यसभा लोकसभा स्थगित करण्यात आली आहे। त्यानंतर आता दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचा हा एल्गार। हे दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी, प्रियंका गांधी या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहेत। इंडिया आघाडीचे सगळे खासदार आता आयोगावर धडकणार आहेत। निवडणूक आयोगावर हा मोर्चा नेला जाणार आहे। संसदेच्या बाहेरची तूर्तास ही दृश्य आपण पाहतोय। लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण 300 खासदार जे ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आता काही वेळातच हा पॉवर मार्च या ठिकाणाहून सुरू होणार आहे। नक्कीच निखिला, खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीच्या खासदारांकडून आज मोर्चा काढण्यात येतोय। गेल्या आठवड्यामध्येच लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांनी कशा पद्धतीने महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघामध्ये, कर्नाटकमधल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतचोरी झालेल्याचा प्रकार जो आहे तो त्यांनी उघडकीस आणलेला होता। जवळपास 6 महिने राहुल गांधी यांच्या टीमने रिसर्च करून ही संपूर्ण माहिती जी आहे ती गोळा केलेली होती आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद राहुल गांधींकडनं घेण्यात आलेली होती। आणि आज संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच विरोधी बाकावरच्या खासदारांकडनं आज केंद्रीय निवडणूक आयोगावरती आंदोलन करण्यात येणार आहे, मार्च काढण्यात येणार आहे। आणि संसदेच्या बाहेरच्या परिसरात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आता सध्या पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या पोलीस यंत्रणा ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या असल्याचं पाहायला मिळते। निमलष्करी पथक देखील या ठिकाणी दाखल झाले। दिल्ली पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने या ठिकाणी बॅरिगेटिंग आणि बाकीची पोलीस व्यवस्था जी आहे ती लावण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांकडनं ही खबरदारी जी आहे ती या ठिकाणी बाळगली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांच्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगावरती हा संपूर्ण भला मोठा मोर्चा होणार आहे। राज्यसभा आणि लोकसभेचे जवळपास 300 खासदार जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। कारण की अशा राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात जो एक पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मतांची चोरी हा संपूर्ण मुद्दा महत्त्वाचा ठेवत कशा पद्धतीने मतांची चोरी जी आहे ती निवडणुकांमध्ये भाजपकडनं करण्यात आलेली आहे तेही केंद्रीय निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती सविस्तरपणे विस्तृत पद्धतीने पत्रकार परिषदेत दिलेली होती। आणि या संपूर्ण पत्रकार परिषदेनंतर देशभरामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला जातोय की ही मतांची चोरीच्या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते निवडणूक आयोगाने द्यावं, परंतु निवडणूक आयोगाकडनं या सगळ्या संदर्भातलं उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं नाही। निवडणूक आयोगाकडनं राहुल गांधी यांनाच सांगण्यात आलं की तुम्ही सगळ्याच्या संदर्भात 10 दिवसाच्या आत शपथपत्र द्या, ॲफिडेव्हिट द्या, अशी मागणी जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं राहुल गांधी यांना करण्यात आलेली होती। आज संसदेचं अधिवेशन पहिल्याच दिवशी सोमवारी सुरू होतंय आणि आंदोलन केंद्रीय निवडणूक आयोगावरती आंदोलन जे आहे ते थोड्याच वेळात विरोधी बाकावरच्या खासदारांकडनं होताना पाहायला मिळणार आहे। आणि आपण पाहू शकतो की जवळपास 11:30चा वेळ जो आहे तो या सगळ्या आंदोलनाकरता इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिलेला होता। आता संसदेमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांची संपूर्ण बैठक सध्या सुरू आहे। कशा पद्धतीने आंदोलन करायचं आणि आंदोलनाला एक रणनीती आखायची त्या सगळ्या संदर्भातली रणनीती जी आहे ती या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये संसदेत जी बैठक होते त्या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळते। थोड्याच वेळात सर्व खासदार जे आहेत ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या संपूर्ण आंदोलनाला उतरतील आणि रस्त्यावरतून अर्थातच संसदेच्या या गेटवरतून चालत ते केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत जाणार आहेत। त्यामुळे आजच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये विविध नेत्यांकडनं देशभरातले जे विरोधी बाकावरचे विविध नेते आहेत, अर्थात शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, संजय राऊत असतील आणि इतर देशभरातले जे विविध नेते आहेत त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येणार आहेत या आंदोलनाच्या संदर्भात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ज्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त जो आहे तो दिल्लीच्या या संपूर्ण रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतोय, त्यावरून असं लक्षात येतंय की या सर्व विरोधी बाकावरच्या खासदारांना केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत न पोहोचू देण्याच्या संदर्भातली ही संपूर्ण काळजी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी घेतलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। निखिला, नक्कीच अक्षय, आपण या ठिकाणी पाहतो की संसदेच्या बाहेर या ठिकाणी राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसंच विरोधी पक्षांचे इतर जे खासदार आहेत ते आता संसदेच्या बाहेर जमलेले आहेत।